मस्त असे खुसखुशीत बघू शकता. एक तुम्हाला कट करून दाखवते. असं खुसखुशीत असे मस्त टेस्टी अशा पंजाबी समोसाची रेसिपी तुमच्याशी आज मी शेअर करत आहे. बघितल्यावरच खाण्याची इच्छा होते की नाही, तर करूया रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुपर स्वादमध्ये. तर समोसासाठी लागणारे आपण सामुग्री बघून घेऊया. तर आपण सर्वप्रथम आपण बघून घेतो मसाले. तर मसाले बघून घेऊया. तर इथे बघू शकता मी घेतलेले आहे थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. 1 चमचा मी 1 ते 1.5 चमचा मी घेतलेले आहेत ओवा. 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे. 5 ते 6 लसणाचा पाकळा बारीक चिरून घेतलेला आहेत. आणि इथे बघू शकता 1 ते 1.5 चमचा मी घेतलेले आहेत बडीशेप. आणि 1 ते 2 चमचे घेतलेले आहेत मी धणे बारीक अगदी खलबत्त्यात मोठं कुटून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला पंजाबी समोसा छान होतात. आणि 3 बटाटे घेतले, थोडेसे फ्रोझन मटर आणि थोडंसं घेतलं आहे मीठ. तर करूया रेसिपीला सुरुवात. थोडंसं मी तेल घालून घेतलं आहे. तेलाला जास्त गरम नाही करायचं आहे. थोडंसं कोमट झालं की मग आपण त्याच्यामध्ये मसाले टाकायला सुरू करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण टाकणार आहोत आपण जिरे. 1 चमचा जिरे टाकून घेतलेलं आहे. मगाशी तुम्हाला मी जिरे टाकायचे विसरले. 1 चमचा जिरे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण घालणार ओवा. आणि त्याच्यानंतर आपण जे धणे ठेवलेत ते कुटून धणे घालणार आहोत. थोडीशी मेथी आपण मगाशी ठेवली तर ती घालणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण मगाशी जे मसाले तुम्हाला मी दाखवलेत ना, ते सगळे एक घालून घ्यायचे. बडीशेप अशा एक प्रकारे आपण सगळे थोडेसे त्याला भाजून घेणार. आपण ह्या सगळ्या मसाल्यांना थोडंसं भाजून घ्यायचं आहे. बारीक गॅस करायचा आहे, मोठा गॅस नाही करायचा, नाही तर आपले मसाले सगळे जळून जातील. तर त्याच्यानंतर आपण घालणार आहोत मिरची. आता आपण सर्वप्रथम मिरची घालून घेऊया. मिरचीला पण बारीक गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे. मिरची, आलं आणि लसूण आपल्याला एकदमच घालून घ्यायचं आणि छानपैकी त्याला थोडंसं भाजून घ्यायचं, जेणेकरून त्याचा कच्चा पण थोडंसं कमी व्हावा इतपत आपल्याला भाजायचं. आता मी अख्खं का घातलं, तुम्ही बारीक मिक्सरला लावूनही घालू शकता. मी अख्खं असं ह्याच्यासाठी घातलं की समोसे खाताना आपल्या तोंडात त्याचे तुकडे आले की नाहीत, समोसे खूप छान लागतात, म्हणून आपण असे बारीक कट करून घातलेले. आता आपण ह्याच्या मसाले घालूया. 1 चमचा मी घातलेले सुके मसाले घालून घेणार आहोत. 1 चमचा मी घातलेले धणेपूड. 1 चमचे घातलेले मी जिरेपूड. आणि त्याच्यानंतर 1 चमचा घालणार आहोत गरम मसाला. आणि त्याच्यानंतर थोडीशी घालणार आहोत आपण हळद. त्याच्यानंतर थोडंसं घालणार आहोत आपण लाल तिखट. आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. आणि आता ह्या सगळं आणि थोडासा गरम मसाला, 1 चमचा गरम मसाला. अशा प्रकारे आपण सगळे मसाले ह्याच्यामध्ये चांगले 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता हे मसाले करपून म्हणून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये जास्त नाही घालायचं आहे. फक्त मसाले छानपैकी भाजावे आणि आपले समोसे अगदी खायला अप्रतिम लागावे, म्हणून आपण थोडेसे पाण्यामध्ये याला छानपैकी भाजून घेणार आहोत, जेणेकरून हे सगळे मसाले आपण जे बटाटे घालणार ना त्याला छानपैकी कोट व्हावे म्हणून. आता आपण घालणार चवीपुरतं मीठ. तुम्हाला मिठाचं प्रमाण तुम्हाला जसं आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घालायचं आहे. आता छानपैकी आपल्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की नाही, मग आपण मटर घालून घ्यायचे. मी फ्रोझन मटरचा वापर केलेला आहे, तुम्ही कच्चे मटरही वापरू शकता. पण तो कच्चे मटर वापरताना फक्त तुम्हाला थोडं हाताने क्रश करायला लागेल, पण हे फ्रोझन असल्यामुळे क्रश करायची गरज नाही, कारण ऑलरेडी ते शिजलेले असतात. आता घालणार होतं बटाटे. 3 बटाटे मी घेतलेले आहेत आणि ह्याला छानपैकी आपण हाताने चमच्याने थोडंसं मिक्स करत आपण हे मसाले पूर्ण कोट करून घेणार आहोत. छानपैकी हलवून घ्यायचं आहे. पंजाबी मसाल्याची रेसिपी आपण शेअर करत आहोत. अगदी अप्रतिम असे हे समोसे होतात. आता थोडंसं पाणी घालायचं. पाणी घालताना काय होतं की आपल्याला मसाल्याचे समोसा जो तयार होतो ना, आणि तो मसाला जो तयार होतो ना, तो खाताना टोटरे बसत नाही घशाला, किंवा असा आपला मसाला स्मूथ असं झाला ना की खाताना सुद्धा मजा येते आणि अगदी घशाला टोटरे पण बसत नाही. कितीही खावा अगदी छान वाटतात खायला. अशा प्रकारे आपल्याला स्मूथ हा मसाला तयार करून घ्यायचा. म्हणजे थोडं पाण्याचा प्रमाण वापर करायचा आहे आपल्याला. अगदी सुक्कं करायचं नाही आहे, जरासं असं बघा. अशा प्रकारे आपलं तुमचं समोसाचा मसाला छानपैकी तयार व्हायला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याला थोड्या वेळ आपण झाकून ठेवणार आहोत. 5 मिनटाकरता आपल्याला झाकायचं आहे. त्यामध्ये आपले सगळे मसाले बटाट्यांना आपले छानपैकी मिक्स होतील अशा प्रकारे, आणि सगळं ऑब्झर्व करून घेतील, जेणेकरून आपले समोसे त्यात छान होतील. 5 मिनटाकरता ठेवायचं आहे आणि 5 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मसाले एका ताटात काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे मसाले पूर्णपणे गार झाले, मसाला पूर्ण गार झाला की आपण याचे समोसे करून देणार आहोत. त्यासाठी आपण बघणार आहोत मैद्याचा वापर किती करायचा. त्यात इथे बघू शकता 200 ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे. 200 ग्रॅममध्ये तुमच्या फॅमिलीला पुरतील इतके समोसे छान होतात. आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मैदा मात्र चाळून घ्यायचा आहे आणि मैदा चांगला वापरायचा आहे, ताजा मैदा वापरायचा आहे. त्यापेक्षा ह्याच्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे. ओवाने काय होतात, समोसे चांगले पसतात. आता ह्याला आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आणि ह्याच्यावरती आपल्याला छानपैकी तुम्हाला डालडा हवा असेल तर वनस्पती तूप वापरू शकता, किंवा तुम्ही घरचं तूप वापरू शकता. आता मी घरचं तूप वापरते आहे. आणि त्याच्यामध्ये 80 ते 90 ग्रॅम आपलं तूप जातं.
बघू शकता. आणि आपल्याला इतकं प्रमाण घालायचं की आपलं हे मोहन पूर्णपणे कडक असलं पाहिजे आणि कडक गरमच घालायचं आहे, गार घालायचं नाही आहे. जरा जरा घालून चटका न बसेल अशा प्रकारे जरा जरा घालून हलवून घेता. एकदम मी घातलं नाही आहे कारण ते गरम आहे. आता अशा प्रकारे सगळं हाताने पूर्णपणे पिठाला आपल्याला हे मोहन चोळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे चोळून घेतलं की नाही समोसे एकदम खस्ता होतात आणि खूप छान लागतात. अशा प्रकारे आपण पूर्णपणे हे मोहन आपल्याला पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता, पण गव्हाच्या पिठामुळे काय होतात समोसे कडक होत नाही, मऊ पडतात. थोडा वेळा ताजे खाल्ला की ते कडक राहतात, पण जेव्हा गार होतात ना तेव्हा गव्हाचे समोसे हे मऊ पडतात. मग शक्यतो मैद्यामध्येच करायचं. आता ह्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरायचं आहे. जितकं कमी प्रमाणात तुम्ही पिठाला पाणी वापरणार ना तितके तुमचे समोसे खूप छान होणार. आता हे बघू शकता मी थोडंच प्रमाणामध्ये पाणी वापरलेलं आहे. हाताने अगदी शिंपडून पाणी आपण घालायचं आहे. जास्त पाणी एकदम घ्यायचं नाही आहे आणि जितकं टाईट होईल ना डो तेवढा टाईट डो करायचा आहे, जेणेकरून तेलही कमी खेचतं. आता हे आपण एका गोळ्यामध्ये आपले 2 समोसे तयार होतात. असे एवढ्या बॅटरमध्ये तुम्हाला 15 समोसे बरोबर तयार होतात. पण एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत. माझे 6 ते 7 गोळे तयार झाले, म्हणजे एकूण माझे एवढ्या बॅटरमध्ये 15 समोसे तयार होतात आरामशीर. आता हे बघू शकता मी आणि तुपात केलेलं आहे. तुम्ही डालडा वनस्पती डालडा असून दे किंवा तेलाचा वापर केला तरीही चालेल. फक्त मुटका होईल इतका प्रमाणामध्ये तुम्हाला मोहनचा वापर करायचा आहे. ते बघू शकता 6 ते 7 आपले गोळे तयार होतात. त्याला अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत. आता गोळा आपल्याला असं लांब लचक लाटायचा आहे, गोल लाटायचं नाही आहे. तुम्ही असे लांब लाटणार ना तेव्हा त्याचे 2 समोसे तयार होतील. आणि लांब लाटल्यामुळे की नाही समोसा उभा असतो, त्यामुळे उभा आकार पाहिजे म्हणून आपल्याला हे लांब लाटायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळे लाटून घेणार आहोत आणि अशामधून त्याला आपण असं कट करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे सगळे आपण गोळे अशा प्रकारचे लाटून एका साईडला ठेवून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला एकदम समोसे करता यावेत म्हणून. अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला आपण एकसारखं लाटून घ्यायचं आहे. एका साईडला जाड किंवा एका साईडला बारीक असं नाही ठेवायचं. एका सगळ्या साईडने समान लाटून घ्यायचं आणि असं समान बरोबर मध्ये भाग करून त्याला खालून पाणी लावायचं आहे आणि मग फोल्ड मारायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोल्ड मारून तो तुम्हाला दाखवते. तर असं खाली पाणी लावायचं आणि वरून असा फोल्ड मारायचा आणि त्याला पॅक करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून समोसा अगदी तेलात घातले की फुटू नये म्हणून. आता बघू शकता मी पॅक करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच बॅटर घालायचं आहे. समोशामध्ये बॅटर खूप कमी बसतं, त्यामुळे तुम्हाला ना बॅटर कमी घालायचं आहे. अगदी भरून घातला तर समोसा फुटू शकतो, म्हणून आपल्याला जितकं बसेल तितकंच बॅटर घालायचं. जबरदस्ती जास्त घुसवायचं नाही. आणि याला असं फोल्ड मारायचं आहे आणि फोल्ड मारून की नाही त्याला असं आपण साईडने पॅक करून घ्यायचं आहे आणि असं खाली बसवायचं आहे हातावरती. असा बसला आणि वर टोक आलं की नाही तुमचा समोसा अगदी परफेक्ट झाला. काही ना अगदी इतकं सोपं आहे ना. आता अशा प्रकारे आपण सगळे समोसे तयार करून घेऊ. आता बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला खालून पण पाणी लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आणि परत ह्याला फोल्ड मारायचा. अशा प्रकारे दाखवतो तुम्हाला बघा. अशा प्रकारे फोल्ड मारून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये परत आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार सगळा मसाला घालून घेणार आहोत आणि अगदी व्यवस्थित पॅक करायचं आहे, जेणेकरून मसाला अगदी जेव्हा आपण तळणार ना समोसा तेव्हा अगदी बाहेर येता कामा नये. अशा प्रकारे आपल्याला ह्याला पॅक करायचं आहे. पाणी लावून पॅक करायचं आहे. बघू शकता. आणि ह्याला फोल्ड मारायचं आहे आणि ह्याला खालून फोल्ड मारायचं परत एकदा आणि असं दाबून घ्यायचं आहे. पूर्णपणे दाबून घेतला की नाही तुमचे समोसे अगदी छान होतात. बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे समोसे तयार करून घेणार आहोत. आता तळताना काय करायचं आहे, एकदम गार तेल पण घालायचं नाही. थोडंसं कोमट झालं की नाही मग आपण त्याच्यामध्ये समोसे घालायला स्टार्ट करायचं आहे. जितका वेळ आपल्याला समोसे करायला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्या समोसे तळायला लागतात, कारण पूर्ण बारीक गॅसवर जेव्हा तुम्ही तळणार ना तेव्हा त्याची टेस्ट पण चांगली येणार आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागणार आहेत. त्यामुळे आता बारीक गॅसवर आपल्याला याला एकदम बारीक गॅसवरती आपल्याला आरामशीर तळून द्यायचं आहे. तो पण तुम्ही तुमचे एखादं काम करणार असेल तर ते करून येऊ शकता. इतका बारीक गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि ह्याला पूर्णपणे ह्याच्यावरचे बुडबुडे कमी झाले की मग आपण ह्याला थोडंसं हलवून घेणार. बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याला थोडे याच्यामध्ये टर्न करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याला एक एक करून टर्न करून घ्यायचे आहेत. निवांत आणि आरामशीर काम असतं हे समोसे तळण्याचं. त्याला फार वेळ लागतो. आपण बाकीचे कुठले पण रेसिपी असते ना ते अशी आपण पटकन तळतो, पण ही समोसाची रेसिपी असते ना पटकन तळून होत नाही. त्याला जरा वेळ लागतो. हे जरा वेळ खर्च काम आहे, पण अगदी अप्रतिम होतात. कारण तळणे हे सगळ्यात मोठी समोसाची बाजू आहे की जे तळल्यावरच ते खूप छान होतात. नाहीतर मग कच्चे तळले ना आतमधून तर ते नरम पडतात आणि खायला पण अगदी विचित्र लागतात.
आणि अशा प्रकारे आपण हे छानपैकी टर्न करून मस्तपैकी बघा क्रिस्पी अगदी तळलेले आहेत मी. एवढं तळायला मला 20 मिनटं लागली. अगदी बारीक गॅस नंतर मोठा गॅस केला तर चालतो, पण आधी सुरुवातीला एक 10 मिनटं बारीक गॅसवरच आपल्याला हे छानपैकी क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आणि नंतर मध्यम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आणि पूर्णपणे तेल निथळेपर्यंत आपण हे कॉर्नरला धरणार आहोत, जेणेकरून आपल्याला तेलकट आपल्या अजिबात समोसे होत नाहीत. आता दुसरी बॅच पण आपण अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे, अगदी बारीक गॅसवरती. जर गॅस फास्ट असेल तर 2 मिनटं बंद करायचं. मला वाटतं हे जास्त गरम आहे, थोडा वेळ मी गॅस बंद करणार आहे आणि मग नंतर थोड्या वेळ आणि 10-5 मिनटानंतर पुन्हा मी चालू करणार आहे. आणि अशा प्रकारे आपण हे समोसे सगळे घालून घेणार आहोत. जास्त क्वांटिटीमध्ये मी सगळे शेवटची बॅच घातली आहे. आता हे बघू शकता आपण याला छानपैकी तळून घेणार आहोत. बारीक गॅस मी आता थोड्या वेळ बंद केला आणि नंतर मी परत चालू केला आहे. बघू शकता आता मग अशी टेम्परेचर बघा आणि आताचं टेम्परेचर बघा. मी बंद केला होता थोडा वेळ गॅस आणि पुन्हा मी चालू केला. अशा प्रकारे हे बारीक गॅसवरती पुन्हा कारण आपण पहिली जी बॅच काढली ते जास्त गरम होतं तेल, म्हणून बंद केला. सो अशा प्रकारे आपण ही दुसरी बॅच पण छानपैकी तळून घेणार आहोत आणि छानपैकी असे क्रिस्पी समोसे खाण्यासाठी तयार आहेत. एवढ्या बॅटरमध्ये तुम्हाला एक 15 समोसे तयार होतात. अगदी बाहेरपेक्षाही छान समोसा. बाहेरचा आपण एक समोसा खाल्ला की आपलं पोट जाम होतं, पण घरचे तुम्ही 2-3 समोसे खाल्ले तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, पोट जाम होणार नाही. असे हे छान पंजाबी समोसे तयार आहेत खाण्यासाठी. सांबारबरोबर खावा किंवा पावाबरोबर खावा किंवा नुसतेच खावा, अगदी अप्रतिम लागतात. सो बघू शकता, नक्की ट्राय करायची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं. असंच भेटायचं नवीन रेसिपीमध्ये. तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझा चॅनल पाहत राहा. बाय.